ब्रेकिंग. नागपूर खंडपीठाचा निकाल 21 डिसेंबरला. श्रीरामपूरमध्ये ईव्हीएम सुरक्षेला लोखंडी कवच. नागपूर खंडपीठाने निकालाची तारीख 3 डिसेंबरवरून थेट 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली असून या बदलानंतर श्रीरामपूर मतदारसंघातील ईव्हीएम सुरक्षा यंत्रणेचा स्तर प्रशासनाने भक्कमपणे वाढवला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर हाय सिक्युरिटी झोन घोषित करत कडेकोट बंदोबस्त उभारला आहे. ईव्हीएम सुरक्षा हाय लेव्हल मोडमध्ये. मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची निगराणी आता अधिक मजबूत केली आहे. यासाठी सशस्त्र बलांची वाढीव तैनाती, फुल पोलीस फोर्स ऑन ड्युटी, 10 जणांची विशेष सुरक्षा टीम, स्टेट पोलीसचे अतिरिक्त जवानाचा बहुपर्यायी किल्लेबंद सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे. 12 तासांच्या 2 सुपरव्हिजन शिफ्ट्स. प्रशासनाने 12-12 तासांच्या ड्युटी शिफ्ट लागू केल्या असून पर्यवेक्षणाची जबाबदारी रोज बदलत ठेवली जाणार आहे. त्यात प्रांत अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांची राहणार आहे. ही फेरपालट पद्धत सुरक्षा व्यवस्थेला अधिक पारदर्शक व कडक बनवण्यासाठी राबवली जात आहे. उमेदवारांना अधिकृत पत्रव्यवहार. ईव्हीएम सुरक्षा वाढ, ड्युटी शेड्यूल आणि निर्णय तारीख बदल याबाबत सर्व उमेदवारांना अधिकृत पत्रव्यवहाराद्वारे माहिती देण्यात आली आहे, असल्याची माहिती संबंधित अधिकारी यांनी दिली. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.